हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 16 ऑक्टोबर साठी जे काही चालू घडामोडीवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्कीच पाहायचंय. ओके. त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर आपला अजून स्टडी विथ संदीप सर, लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर हे ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्यायचे. त्याच्यावर तुम्हाला जे काही आपले चालू घडामोडीचे पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके. त्यामुळे आपलं हे ॲप नक्कीच इन्स्टॉल करायचंय. ओके मित्रांनो, चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, कोणत्या राज्य सरकारने लघु व्यवसाय आणि महिला उद्योजकांना आधार देण्यासाठी तारणमुक्त कर्ज योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, दिल्ली. पहा मित्रांनो, या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी बघा, CGTMSE म्हणजेच काय मित्रांनो, तर क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट यांच्या सहकार्याने ही योजना सुरू केलेली आहे. त्याच प्रकारे मित्रांनो, याचं जे काही उद्दिष्ट आहे तर ते आहे दिल्लीतील लघु व्यवसाय, MSME आणि महिला उद्योजकांना तारणमुक्त कर्ज प्रदान करणे, हे मागील उद्दिष्ट आहे मित्रांनो. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी जागतिक बँकेने BETI प्रकल्प सुरू केला. BETI या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे याचा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो, तर तो काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, बिझनेस एंटरप्राइजेस टेक्नॉलॉजी फॉर इंडियन वुमन्स. बघा मित्रांनो, या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. याविषयी बघा, याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही जुलै 1944 मध्ये झालेली आहे. त्याच प्रकारे वॉशिंग्टन DC मध्ये याचे मुख्यालय आहे आणि याचे जे काही अध्यक्ष आहेत मित्रांनो हे अजय बंगा आहेत आणि MD आणि CFO अंशुला कांत हे आहेत. त्याच प्रकारे मुख्य अर्थशास्त्रज्ञ इंद्रमित गिल हे आहेत मित्रांनो. त्याच प्रकारे याच्यात जे काही एकूण सदस्य देश आहेत ते आहेत 189. ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील कोणत्या शहरात देशातील पहिले QR कोड आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट कियोस्क सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, गुरुग्राम. बघा मित्रांनो, या ठिकाणी या मागची जे काही उद्दिष्ट आहे ते लक्षात ठेवायचे की चलन भरण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी करण्याचे या उद्देशाने ही जी काही योजना आहे किंवा QR कोड आहे हा राबविण्यात आलेला आहे. ओके. चला मित्रांनो, अजून काही पहिले सुरू झालेल्या गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो. बघा, सर्वात आधी जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडक्यूब हे हरियाणामध्ये सुरू झालेले. त्यानंतर भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावन येथे सुरू झालेली आहे. त्यानंतर भारतातील पहिले गाय अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले. त्यानंतर भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोची केरळमध्ये सुरू झालेले. त्याच प्रकारे प्रथमच रोड सेफ्टी फोर्स ची स्थापना पंजाबमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक बनारस हिंदू विद्यापीठ येथे स्थापित करण्यात आलेली आहे. त्यानंतर समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य हे उत्तराखंड बनले आहे. त्यानंतर विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा कोची विमानतळ येथे लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रामध्ये तयार केलेले आहे. ओके. चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या शहरात उघडण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, हैदराबाद. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा, जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. आईकडून बाळाला होणारे HIV, हेपटायटिस B आणि सिफिलिसचे संक्रमण नष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, मालदीव. बघा मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पूर्ण अंटार्क्टिका मधील भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, मैत्री 2. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. चला बघा, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. जुन्या मैत्री स्टेशनची जागा घेण्यासाठी हे स्टेशन बांधले जात आहे. सौर आणि पवन ऊर्जा सारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांवर आधारित एक आधुनिक हरित संशोधन केंद्र बनवण्याची ही योजना आहे आणि याचे जे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो ते आहे विद्यमान मैत्री स्टेशन बदलणे
आणि संशोधकांसाठी एक आधुनिक पर्यावरणपूरक केंद्र प्रदान करणे. ओके, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, सर्व क्षेत्रांमध्ये बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या देशाने त्यांचे पहिले राष्ट्रीय बाल सुरक्षा धोरण सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी फिजी. चला मित्रांनो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बघा या ठिकाणी याचं जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये बाल सुरक्षा सुनिश्चित करणे आणि हिंसाचार, गैरवापर आणि शोषणापासून मुलांचे संरक्षण करणे हे मागील उद्दिष्ट आहे. त्याच प्रकारे याची जी काही राजधानी आहे ही सुआ आहे आणि या ठिकाणी याचं जे काही चलन आहे या देशात ते आहे फिजियन डॉलर आणि याचे जे काही अध्यक्ष आहेत रतू नायकामा लाल बलाऊ. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याच प्रकारे याचे जे काही पंतप्रधान आहेत ते आहेत सिटीवनी राबुका. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. HEAL 2025 परिषद कोणी आयोजित केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए FICCI. या ठिकाणी याचा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो तो म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर या ठिकाणी यामागील जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे भारतातील आरोग्य क्षेत्र आणि त्यांचा विकास मजबूत करणे. याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही 1927 मध्ये झालेली आहे आणि नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे आणि ज्योती वीज हे याचे मुख्य संचालक आहेत किंवा महासंचालक आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या टेकडीला तमिळनाडूचे चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी नागामलाई टेकडी. बघा मित्रांनो त्याच प्रकारे अजून पहिले कोणती टेकडी आहे किंवा 2 नंबरला कोणती, 3 नंबरला कोणती हे देखील या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा सर्वात आधी 1 नंबरला आहे कोडियार टेकड्या, त्यानंतर 2 नंबरला आहे कांजीरमकुलम पक्षी अभयारण्य क्षेत्र, त्यानंतर तिसरा आहे वेलीमलाई टेकडी आणि चौथी आहे नागमलाई टेकडी. ओके, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2026 ते 2029 या कालावधीसाठी कोणत्या भारतीय खेळाडूची BWF ऍथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी PV सिंधू. बघा या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये यांनी रौप्य पदक मिळवलं होतं. त्याच प्रकारे 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्याच प्रकारे यांनी जे काही अजून जीवनामध्ये पुरस्कार प्राप्त केलेले आहेत त्यापैकी बघा 2013 मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार मिळवला, त्यानंतर 2015 मध्ये पद्मश्री, त्यानंतर 2016 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2020 मध्ये पद्मभूषण. ओके, इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. अलीकडेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत किती बंदरांना हरित हायड्रोजन हब म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी 3. बघा मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, मिंडानाओ बेटाजवळ 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला जो कोणत्या देशाचा भाग आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो ऑप्शन ए फिलिपिन्स. ओके, पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले आजचे चालू घडामोडीवर आधारित महत्वपूर्ण प्रश्न होते ते या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याचबरोबर स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर ते देखील इन्स्टॉल करून घ्यायचंय. त्याच्यावर तुम्हाला हे PPT नोट प्रोव्हाइड केले जातील. ओके, चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.